नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्टडी पॉइंट मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल एक स्टडी पॉइंट मराठी या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सर्वांनी जॉईन करा, जेणेकरून दररोज होणाऱ्या चालू घडामोडींची प्रश्नांची पीडीएफ आपण या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो आणि इतर लेक्चर आपण घेत असतो त्याची सुद्धा पीडीएफ आपण या टेलिग्राम चॅनलला टाकत असतो. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल, तिथून तुम्ही जॉईन करा. चला तर बघूया आजच्या दिवसातील महत्त्वाचे चालू घडामोडी प्रश्न. आज दिनांक 15 एप्रिल 2026. चला तर सुरुवात करूया. हा प्रश्न मी दिला होता काल सोडवण्यासाठी, तुम्हाला त्याचे योग्य उत्तर जाणून घेऊया. पहिल्या पॉड टॅक्सीचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर कोणत्या ठिकाणी करण्यात आले? ऑप्शन नंबर ए, मुंबई या ठिकाणी करण्यात आले. चला तर बघूया आजच्या दिवसातील प्रश्न. विशू हा सण कोणत्या राज्यातील मुख्य सण आहे? तर कोणत्या राज्यातील आहे? केरळ राज्यातील मुख्य सण आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. हा सण मल्याळी लोकांसाठी अत्यंत महत्वाचा. कोणासाठी? मल्याळी लोकांचा सण आहे. केरळमध्ये कोणता? अजून बघूया. विशू हा काय? मल्याळी नववर्ष निमित्त मनवण्यात येतो हा उत्सव. ओणम सुद्धा केरळ या राज्यात साजरा करण्यात येतो सण. तामिळनाडू मधील कोणते? पोंगल आणि पुथुंडू. पंजाब मधील कोणते? बैसाखी आणि लोहरी. आसाम मधील कोणते? बिहू. असे अनेक आहे सण अजून, पण ते आपण इथे घेतले नाही, ते तुम्ही बघून घ्या. दुसरा प्रश्न. ट्रॅस एक्सनच्या इंडिया टेक अॅन्युअल फंडिंग रिपोर्ट 2026 नुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताचा स्टार्टअप फंडिंग मध्ये जगात कितवा क्रमांक आहे? तर कितवा क्रमांक आहे मित्रांनो? चौथा क्रमांक आहे. यामध्ये प्रथम 3 देश कोणते? तर अमेरिका, ब्रिटन, चीन. त्यानंतर चौथा क्रमांक कोणाचा आहे? आपल्या भारताचा. तिसरा प्रश्न. एन मॅरेथॉन रॉटरडॅम मध्ये 48 वर्षाचा जुना राष्ट्रीय मॅरेथॉनचा रेकॉर्ड कोणी मोडला? तर कोणी मोडला? सावन बरवाल यांनी मोडला. सावन बरवालने 42.195 किमी अंतर शर्यत 2 तास 11 मिनिटे 58 सेकंदात पूर्ण केली. त्याने काय? शिवनाथ सिंग यांचा 1978 सालचा जो 2 तास 12 मिनिटांचा वेळ असलेला जुना राष्ट्रीय विक्रम काय त्यांनी तोडला. ते कुठले रहिवासी? तर ते हिमाचल प्रदेशचे असून ते सध्या काय आहे? भारतीय लष्करात कार्यरत आहे. पुढचा प्रश्न. देशव्यापी नारी शक्ती युवा संसदचे आयोजन भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने केले? तर कोणत्या मंत्रालयाने केले? तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. याबद्दल अधिक माहिती जाणूया. हे आयोजन मेरा युवा भारत या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करण्यात आले. यामध्ये 7,000हून अधिक तरुण महिलांनी काय सहभाग घेतला. याची थीम काय होती? नारी शक्ती, विकसित भारताचा आवाज, सर्वसमावेशक लोकशाहीचे बळकटीकरण, ही याची थीम होती. पुढचा प्रश्न बघूया. हंगेरी या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोण निवडून आले? तर कोण निवडून आले? पीटर मॅकजार. त्यांनी 16 वर्षापासून सत्तेत असलेल्या विक्टर ऑर्बन यांचा काय पराभव केला, जे की 16 वर्षापासून सत्तेत होते. मॅकगर यांचा टिझा पार्टी या पक्षाने संसदेतील 199 जागांपैकी 138 जागा जिंकल्या. हंगेरीची राजधानी काय? तर बुडापेस्ट. चरण कोणते इथले? तर हंगेरियन फोरिंट हे चरण आहे. 6वा प्रश्न बघूया. नवी दिल्ली येथे 20व्या रामनाथ गोयंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने किती पत्रकारांना सन्मानित करण्यात आले? किती पत्रकारांना सन्मानित करण्यात आले? 24. असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की रामनाथ गोयंका हा पुरस्कार कशाशी संबंधित आहे? पत्रकारितेशी संबंधित आहे. 7वा प्रश्न. माय लाईफ इन इंडिया पॉलिटिक्स हे पुस्तक कोणाचे आत्मचरित्र आहे? तर कोणाचे आत्मचरित्र आहे? मोहसिना किडवाई यांचे आत्मचरित्र आहे. याचे सहलेखक कोण आहेत? रशीद किडवाई. पुढचा प्रश्न बघूया. दिल्ली इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी 2026 ते 30च्या मसुद्यानुसार 1 एप्रिल 2028 पासून कोणत्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन बंद करण्यात येणार आहे? दिल्लीमध्ये कोणत्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन बंद करा? दुचाकीवर चालणारी पेट्रोल म्हणजे पेट्रोल दुचाकी रजिस्ट्रेशन बंद करण्यात येणार, म्हणजे इलेक्ट्रिक गाड्यांना त्यांनी हे दिले, प्राधान्य दिले. पुढचा प्रश्न बघूया. उन्नत कृषी महोत्सव 2026 चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर कोणत्या ठिकाणी करण्यात आले? रायसेन मध्य प्रदेश या ठिकाणी करण्यात आले. हा महोत्सव 11 ते 13 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित करण्यात आला. याचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले, तर समारोप कोणाच्या हस्ते झाले? तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. याचे उद्दिष्ट काय? तर बियाण्यापासून तर बाजारापर्यंत म्हणजेच काय? सीड टू मार्केट, शेतकऱ्यांना सक्षम करणे, आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि मध्यस्थी शिवाय म्हणजेच एजंट शिवाय थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे. पुढचा प्रश्न. अमेरिका आणि इराण यांच्यात सीज फायरशी संबंधित चर्चासत्राचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? इस्लामाबाद, पाकिस्तान. 11वा प्रश्न. अलीकडेच पर्यटकांसाठी अलीकडेच
पर्यटकांसाठी खुला करण्यात आलेला इंद्रावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? कोणत्या राज्यात स्थित आहे? छत्तीसगड या राज्यात स्थित आहे. 12वा प्रश्न, आजच्या दिवसातील आपला शेवटचा प्रश्न. भारतातील पहिले 3D तंत्रज्ञानावर आधारित छत्रपती शिवाजी महाराज इमर्सिव्ह मल्टी डायमेन्शनल म्युझियमचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? तर कोणत्या ठिकाणी करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आले. हे ठिकाण कुठे? कुतुब इन्स्टिट्यूशनल एरिया, नवी दिल्ली. यामध्ये काय तर रायगड किल्ल्याची डिजिटल प्रतिकृती आणि डार्क राईडचा समावेश असणार आहे या म्युझियम मध्ये. याचे उद्घाटन कोणी केले? तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. हे होते आजच्या दिवसातील आपले अतिमहत्वाचे प्रश्न, जे की आपण दररोज या युट्यूब चॅनलवर घेत असतो. हा प्रश्न तुमच्यासाठी. या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. बघूया प्रश्न. लडाखचा सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोणाचे वयाच्या 61व्या वर्षी निधन झाले? याचं योग्य उत्तर तुम्ही सांगा. एप्रिल महिन्यातील महत्वाचे दिवस बघूया. 1 ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जल संधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले जयंती आणि जागतिक पार्किन्सन दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिन. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. 15 एप्रिल जागतिक सांस्कृतिक दिन, जागतिक कला दिन. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिन. 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिन. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस. 24 एप्रिल पंचायत राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. हे होते मित्रांनो आजच्या दिवसातील आपले प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. आणि हे आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ही पीडीएफ तुम्हाला इथे भेटून जाईल.